गुड मॉर्निंग सर्वांना. मी अखिल बानायत घेऊन आलो आहे तुमच्यासाठी स्टेट बोर्डचा एक मॅथ वनचा पहिला टॉपिक, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर खूप सारे क्वेश्चनही विचारतात. इन फ्युचरमध्ये सुद्धा ह्या लिनियर इक्वेशनचे खूप फायदे आहेत. ओके, तर टॉपिक चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 8-9 स्टँडर्डमध्ये लिनियर हा शब्द ऐकला असेल. ओके, तर लिनियर म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं की लिनियर म्हणजे काय. ओके, सो लिनियर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्या व्हेरिएबलची डिग्री ही ऑलवेज 1 असते त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन म्हणतो. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल मी एक्स घेतलं, आता हा एक्स इथे काय माझा एक 1 व्हेरिएबल आहे, तर याची डिग्री किती आहे, 1. सो इट इज अ लिनियर. ओके, बट आपला चॅप्टरचं नाव काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे 2 व्हेरिएबल घ्यायचेत, एक एक्स प्लस बी वाय. 2 व्हेरिएबल घेतले, हा एक्स एक व्हेरिएबल घेतला, वाय एक व्हेरिएबल घेतला. ओके, इक्वल्स टू आपण समथिंग एखादा काहीतरी नंबर घेऊ, नंबर आपण 3 घेतला. तर आता इथे हा ए आणि हा बी हे काय झाले, इथे कोएफिशियंट झालेत. हा एक्स काय झाला, इथे एक व्हेरिएबल झाला, हा पण एक कोएफिशियंट झाला, आणि हा सुद्धा काय झाला, एक तुमचा व्हेरिएबल झाला. आणि हा जो 3 आहे हा काय आहे, तुमचा एक कॉन्स्टंट नंबर आहे. गॉट इट. आता हे जे एक ऑपरेशन आहे, म्हणजे ऑपरेशन काय आहे, एक हा एक काय आहे, ऑपरेशन आहे. कोण, हा प्लस, दिस इज कॉल्ड ॲज अ ऑपरेशन अँड दिस इज कॉल्ड ॲज अ इक्वेशन. हा काय तयार करतो, एक इक्वेशन तयार करतो. ओके, द लिनियर इक्वेशनची एक सिंपल डेफिनेशन आपण इथे बघूया. द an equation which contain two variable and the degree of each term is containing the variable is 1. मैंने कहा था इसकी डिग्री कितनी होनी चाहिए, 1 होनी चाहिए. सो उसी को हम क्या कहेंगे, लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल. दैट्स इट, करेक्ट. ओके, चलो बीच बीच में इंग्लिश भी आ जाती है, हिंदी भी आ जाती है और मराठी भी आ जाती है. सो आप थोड़ा सा समझ लेना, कारण सगळ्या टाईपचे विद्यार्थी असतात, सगळ्यांना काहींना मराठी कळते, काहींना मराठी कळत नाही, त्यांच्यासाठी कधी कधी हिंदी सुद्धा बोलावी लागते. तर इथे तुम्हाला लिनियर म्हटल्यानंतर त्याची डिग्री ही ऑलवेज 1 असली पाहिजे. आणि जेव्हा 2 व्हेरिएबल हा विषय येईल तेव्हा 2 व्हेरिएबल कोणताही व्हेरिएबल असू शकतो, इथे एक्स किंवा असो, वाय असो, किंवा एम घेऊ शकता, एन घेऊ शकता, पी घेऊ शकता, क्यू घेऊ शकता, इन अल्फाबेट मधले कोणतेही तुम्ही घेऊ शकता. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, तुम्हाला लिनियर म्हणजे काय हे समजलं असेल. त्याच्यानंतर आपण बघूया की लिनियर इक्वेशनचा जो एक स्टँडर्ड फॉर्म आहे. ओके, लिनियर इक्वेशनचा आपण काय बघूया, आता एक स्टँडर्ड फॉर्म बघूया. स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म. ओके, काय आहे, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशनचा हा काय आहे, टू व्हेरिएबलचा हा काय एक जनरल फॉर्म आहे. आताच आपण बघितलं होतं, हा एक काय आहे, इथे तुमचा कोएफिशियंट आहे, बी काय आहे तुमचा इथे कोएफिशियंट आहे, एक्स आणि वाय काय आहे तुमचा इथे व्हेरिएबल आहे, आणि हा जो सी आहे हा काय आहे तुमचा एक कॉन्स्टंट आहे. गॉट इट, समजे कुछ.
यस. आता त्यांनी काय सांगितले, जे ए बी, हा ए झाला, बी झाला, हा सी झाला, आर अ लिनियर नंबर. हे काय आहे, तुमचे लिनियर नंबर आहे. मग ते मायनस असू शकतात, ते प्लस ही असू शकतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. बट हा जो ए आहे आणि हा जो बी आहे, म्हणजे हा ए आणि हा बी ऍट अ टाइमला झिरो नसला पाहिजे. एकदाच तो झिरो नसला पाहिजे. एकतर ए झिरो असला पाहिजे, तेव्हा बी काहीतरी समथिंग असलं पाहिजे, 1 असू द्या, 2 असू दे, समथिंग. जेव्हा बी झिरो असेल तेव्हा ए काही असलं तरी चालेल. बट एकाच वेळेस ए इक्वल्स टू झिरो आणि बी इक्वल्स टू झिरो नसला पाहिजे. गॉट इट. चलो, आपण एक एक्झाम्पल बघूया. स्टँडर्ड जनरल फॉर्मचं लिनियर इक्वेशन मध्ये 3x हा एक काय झाला तुमचा इथे, 3x मायनस 4y प्लस 12 हा काय झाला तुमचा एक जनरल फॉर्म झाला. म्हणजे जनरल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केला तर एक काय आहे, इथे 3 आहे, एक्स व्हेरिएबल आहे. आता मी म्हंटल तुम्हाला इथे रिअल नंबर आहेत. रिअल नंबर म्हटल्यानंतर इथे इंटिजर नंबर सुद्धा येणार, होल नंबर सुद्धा येणार, नॅचरल नंबर सुद्धा येणार किंवा प्राईम नंबर सुद्धा येणार. ओके. आणि आता इथे जनरल फॉर्म मध्ये जर आपण याला हे केलं तर 3x इक्वल्स टू 4y मायनस 12, ह्या इक्वेशनला आपण काय करू शकतो, इथे जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके. आतापर्यंत तुम्हाला काही डाऊट नसेल याची गॅरंटी झाली आहे मला. आता एक आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता ह्या ऍक्टिव्हिटी आपल्याला ते कम्प्लीट करायची आहे. तुमच्या बुक मध्ये दिलेलीच आहे, तिथलीच उचलली इथे मी. चल बघा, एका बॉक्स मध्ये इक्वेशन दिलेले आहेत आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये आपल्याला विचारलं आहे की हे जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन आहे की नाही. असेल तर येस बोला, नसेल तर नो बोला. चला, पहिलं जे बघितलं होतं 4m प्लस 3n इक्वल्स टू 12. तर बाळांनो, 4m प्लस 3n एक जनरल फॉर्म आहे. यांचा व्हेरिएबलचा विचार केला गेला तर याची व्हेरिएबल काय आहे, इथे 1 आहे. याची पण व्हेरिएबल काय आहे, 1 आहे. सो हा एक काय झाला तुमचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झाला. आता बघा, हा जो सेकंड क्वेश्चन आहे त्याची जो डिग्री आहे, जी पॉवर आहे ती किती आहे, 2 आहे. बट मी काय सांगितलं होतं की जी लिनियर इक्वेशनची जी डिग्री आहे ती किती असली पाहिजे, ऑलवेज 1 असली पाहिजे. ओके. बट इथे आहे का, नाही. इथे हायेस्ट डिग्री किती आहे, 2 आहे. सो हा लिनियर इक्वेशन झाला का, तर नो. आता पुन्हा एकदा कोइफिशियंट इथे √2 आहे आणि व्हेरिएबल इथे एक्स आहे. पण हे एक्सची जी डिग्री आहे, इथे एक्सची डिग्री बघायची आपल्याला. कोइफिशियंटहून काही देणं घेणं नाहीये. कोइफिशियंट मायनस मध्ये असू द्या, प्लस मध्ये असू द्या, किंवा रूट मध्ये असू द्या, किंवा पॉईंट मध्ये असू द्या, त्याच्यावरून आपल्याला काही देणं घेणं नाही. आपल्याला फक्त काय बघायचं की जे व्हेरिएबल आहेत, व्हेरिएबल कोण आहे, इथे एक्स आहे, इथे काय आहे, वाय आहे. तर हे वाय आणि एक्सचा जो व्हेरिएबल आहे त्याची आपल्याला पॉवर बघायची, त्याची डिग्री बघायची. जर त्याची डिग्री ही जर 1 असेल तर त्याला आपण डोळे झाकून काय म्हणणार, लिनियर इक्वेशन म्हणणार. सो इट इज अ लीनियर इक्वेशन. यस. चलो, इधर क्या हो गया, लीनियर इक्वेशन हो गया. त्याच्यानंतरचा फोर्थ आहे 0x प्लस 6y मायनस 3. आत्ताच आपण बघितलं होतं याची डिग्री तर काय आहे, 1 आहे, याचं काही प्रॉब्लेम नाही. बट इथे काय सांगितलं होतं, ऍट अ टाइमला दोन्ही झिरो नसले पाहिजे, बट एका टाइमला झिरो असेल तर चालेल. सो इट इज ऑल्सो लिनियर इक्वेशन. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं सेम आहे. त्याची कोइफिशियंट कसाही असू द्या, इंटिजर मध्ये असू द्या किंवा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असू द्या किंवा पॉइंट मध्ये असला तरी काही फरक पडत नाही. आणि याच्या एक्स व्हेरिएबलची डिग्री सुद्धा किती आहे, 1 आहे. आता बघा, हा काय आहे, 4/x प्लस 5/y. आता हा 4/x आहे. जर याला मी जर सॉल्व्ह केलं, याचा जर मी रेसिप्रोकल घेतला तर हा डिव्हाइड मधला x हा वरती गेला तर तो काय झाला, निगेटिव्ह झाला. त्याचप्रमाणे हा 5 चा निगेटिव्ह झाला. आणि याची डिग्री किती येते, -1 येते. बट आपल्याला काय हवी आहे, 1 म्हणजे पॉझिटिव्ह 1 हवी आहे. सो इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन. आता बघा, इथे XY दिलंय -5y मायनस
8. ओके.